नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, माझी पण सुट्टी संपली, तुमची पण सुट्टी संपत आली असेल, मुलांच्या शाळा चालू होत आल्या असतील 1-2 दिवसावर। तर आपण पहिल्यासारखं रुटीन सगळं काम चालू करणार आहोत। आता व्हिडिओ छानसा तुमच्यासाठी घेऊन आली आहे, तुम्हीच प्रश्न विचारला त्याच्यावरच उत्तर घेऊन आलेली आहे। पण आता ज्यांनी दिवाळीमध्ये, मी आजपासून कामाला सुरुवात करत आहे, 1 वाजता मी ऑनलाईन येत आहे। दिवाळीमध्ये ज्यांचं काही द्यायचं राहिलं आहे, ऑफरमध्ये ज्यांचं काही द्यायचं राहिलं होतं, या सगळ्यांनी आज हाय करून नंबरवरती घ्यायचा। त्यांनी सांगायचं, ताई माझी बॉटल राहिली आहे, त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। ताई माझं पावलं राहिली आहे, त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। कुणाच्या जे शेवट आपल्याला मेणबत्त्या उलूक महाराजांच्या यांच्या कमी पडल्या होत्या त्या राहिल्या असतील, कुणाच्या एंजलच्या तयार होत आहेत अजून, त्यामुळे एंजल राहिल्या असतील त्यांनी थांबा। पण उलूक महाराज आहेत ते कुणाचे राहिले असतील तर त्यांनी पण नंबर हाय करून वरती घ्या। नवीन कुणाला काही हवं असेल तरी हाय करून नंबर वरती घ्या। सेलेनाइट प्लेटचे पावलं तुम्हाला अजूनही मिळतील। तर मार्गशीर्ष महिना अजून कुठं गेला नाही आहे, लक्ष्मीला खुश करून घेण्यासाठी आपल्याकडे अजून 5 गुरुवार शिल्लक आहेत, देव दिवाळी शिल्लक आहे, आजच्यासारखा दिवस शिल्लक आहे। तर अजूनही तुम्ही त्याचं बुकिंग करू शकता। पोटली सुद्धा त्या महिन्यात दिवाळीच्या तुम्हाला नाही घेता आली तर देव दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही पोटली घेऊ शकता। त्यामुळे हे सगळं चालू आहे। आता ज्यांच्या पोटली बरोबर बॉक्स मिळाले नाहीत तर एक चार दिवसात मी त्याचं पण कुरिअर तुम्हाला करायला सुरुवात करते। तर तोपर्यंत जर तुम्हाला आणखीन काही हवं असेल तर ते ठरवून ठेवा, म्हणजे बॉक्स तुम्हाला रिकामा पाठवताना पण मला 40 रुपये खर्च येणार आहे। तर तुम्हाला काही जर अजून घ्यायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही सांगू शकता की यामध्ये घालून ऑर्डर अजून एखादी तुमची असेल तर, नसेल तर आहे असं मी पाठवून देतो तुम्हाला। तर आज हेच काम करा फक्त, की ज्यांचं जे उद्या मी सांगते काय करायचंय ते, तर आज हे काम करा। ज्यांचं काही द्यायचंच मी राहिलं आहे, तुमच्यापाशी पोहोचलं नाहीये, तुमच्या बऱ्याच जणांचे पार्सल माघारी आले, त्यांना मी मेसेज करतच आहे की का पार्सल माघारी आलेत काय ते। आणि कुणाचंही पार्सल माघारी आलं तर मला 40 रुपये पे करायचे। 60 रुपये जसं वजन असतं तसं 40-60 रुपये त्याचे हे असतं, तसे पैसे मला पे करायचे, तेव्हा मी तुम्हाला तुमचं पार्सल माघारी पाठवणार। ही झाली आपली आजच्या कामाचं रुटीन आहे। 1 वाजता मी ऑनलाईन येत आहे, 5 वाजेपर्यंत मी ऑनलाईन असणार आहे। त्या वेळामध्ये जेवढे नंबर मला घेता येतील, जेवढ्यांचं काय राहिलं असेल ते देता येईल ते मी देईल। परत एकदा लक्षात घ्या, आपण मागं ऑफर ठेवली होती नवग्रह चौकीवर, पिरॅमिडवर आणि बॉटलवर, त्यामधलं कुणाचं काही राहिलं आहे का त्या सगळ्यांनी, आणि दिवाळीत माझ्याला पैसे देऊन सुद्धा तुमच्याकडे पर्यंत काही पोहोचलं नाहीये का या लोकांनी, बाकी ज्यांना फ्री गिफ्ट मिळालं नाहीये हे एक दिवस आपण विषय घेऊया, म्हणजे सगळ्यांची गडबड होणार नाही। फ्री गिफ्ट हे प्रत्येकाला मिळणार आहे। जरी मी तुम्हाला म्हटलं की पहिल्या 50 जणांना फ्री गिफ्ट होतं, तरी सुद्धा मला जेवढं शक्य आहे तेवढं सर्वांना मी फ्री गिफ्ट पाठवणार आहे, ज्यांना राहिलं असेल त्यांना सुद्धा। जास्त करून शेवट जी पावलं गेलेली आहेत 100-150 जणांना काहीही त्याच्यात मला देता आलं नाही, कारण तेवढी घाई होती की ते तुमच्यापर्यंत पोचावं एवढी इच्छा होती, म्हणून तर त्यांना सुद्धा गिफ्ट मिळणार आहे। सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, ताईला कोणी त्रास देऊ नका आणि व्यवस्थित आज याच 2 माणसांनी फक्त आपले नंबरवरती घ्या, ज्यांना नवीन काही हवं आहे, ज्यांचं माझ्याकडं ऑफरमधलं काही राहिलं आहे आणि ज्यांचं दिवाळीच्या ऑर्डरमधलं मी तुम्हाला काही द्यायचं पेंडिंग राहिलं आहे, यांचेच नंबर सगळ्यांचे आज वर येऊ द्या, म्हणजे कामं फटाफट आपली होती। उद्या परवा आजचं काम उरकलं, उद्याचं काम उरकलं की परवा दिवशी ती बॅच आपण घेऊया की ज्यांना दिवाळीत काहीच गिफ्ट मिळालं नाही ते। त्याचबरोबर मी जो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन पिंक क्रिस्टल 5 जणांना गिफ्ट देणार होते, त्यातल्या एक तर काय तेली ताई आहेत, त्यांना करते मी आज मेसेज, किंवा ताई मला आज मेसेज करा। दुसऱ्या आहेत त्या सगळ्यांनी एक स्क्रीनशॉट आणि आपले पत्ते पाठवून द्या। एकानेच पाठवले, अजून बाकी कोणाचे मला दिसले नाहीये, तर हाय करून नंबरवरती घ्या। त्या 5 जणींना मी पिंक क्रिस्टल पाठवणार आहे, कारण तो नवीन आपण करत आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तो सुद्धा याच विषयावर हे आहे, अनुसरून आहे का, तर
रुद्राक्ष खूप जणांना मी गिफ्ट दिलेला आहे आणि त्या सगळ्यांचे हे प्रश्न आहेत की रुद्राक्षाची किंमत 2100-3100 अशी आहे. ओरिजिनल सर्टिफिकेटचे रुद्राक्ष मी तुम्हाला गिफ्टमध्ये दिलेले आहेत. जिथं रेकीनं मला सांगितलं इथं या गोष्टीची गरज आहे रेकी करताना, त्या गोष्टीची ती गिफ्ट मी त्यांना दिलेली आहेत. मी चुकीची असेल किंवा युनिव्हर्सला तर नाही आपण चुकीचं म्हणू शकत, मी चुकीची असू शकते जर गिफ्ट चुकीचं गेलं असेल तुमच्याकडं तर. पण गिफ्ट हे गिफ्ट असतं, त्याच्या अनुश्री इकडे ठेवते, गिफ्ट ते गिफ्ट असतं त्याच्यामुळं बाकीचं. चला तर रुद्राक्ष गिफ्ट दिलाय तर सगळ्यांचा हे येतंय आता की ताई आम्ही रुद्राक्ष वापरू का, ताई लेडीजनं रुद्राक्ष वापरायचा का, ताई स्त्रियांनी रुद्राक्ष कधी घालायचा, कधी काढायचा, किती घालायचा, कसा घालायचा, तू दिलेल्या रुद्राक्ष आम्ही घालू शकतो का, हा अखंड जेवढ्या जणांना मी रुद्राक्ष दिले त्यांना हे आहे. रुद्राक्ष तुमच्या घरातले जर पुरुष धारण करत नसतील, अतिशय महत्वाची त्याच्या मागं संपूर्ण माहिती आहे कशासाठी कुठला रुद्राक्ष मी दिलेला आहे तो, नसतील घालत तर स्त्रियांनी घातले तरीही चालतील. कोणत्याही शिवपुराण जे सगळ्यात मोठं आहे रुद्राक्षाच्या वरची त्याच्यावर माहिती आहे, त्यामध्ये शिवपुराणामध्ये कुठंही हे सांगितलेलं नाहीये की स्त्रियांनी ठेव सगळं स्त्रियांनी रुद्राक्ष वापरू नये का. महादेवांचं आपण पण मुलंच आहोत ना, पिता थोडाच मुलगा मुलगी असा भेद करतो किंवा देव थोडीच असा भेद करतो, हा जेंट्स आहे हे लेडीज आहे. तर हे शिव पुराणामध्ये कुठंही लिखित नाहीये आणि माझ्या वाचनाच्या माझ्या बुद्धीप्रमाणे मी आज ताग्यात कुठे, कारण मी स्वतः रुद्राक्ष घालते सगळ्यांना माहिती आहे, तर आज ताग्यात कुठेही हे सांगितलेलं नाहीये की स्त्रियांनी रुद्राक्ष धारण करू नये. त्यामुळं स्त्रिया सुद्धा रुद्राक्ष धारण करू शकतात. हे शिवपुराणामध्ये कुठंच लिहिलेलं नाहीये की स्त्रियांनी धारण करू नये, याचा अर्थ सगळ्यांनी धारण करावा. नाहीतर एवढ्या मोठ्या ग्रंथामध्ये कुठंतरी एका वाक्याचा उल्लेख केला असता की स्त्रियांनी रुद्राक्ष धारण करू नये, पण हे कुठंही शास्त्र सांगत नाही, म्हणून स्त्रियांनी रुद्राक्ष धारण करावा. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं. रुद्राक्ष एकमुखी ते 14 मुखी आणि विविध आकाराचे रुद्राक्ष असतात. चंद्र आकाराचे असतात, गणपती आकाराचे असतात, गौरी आणि रुद्र गौरी, गौरी शंकर, गौरी रुद्र याचे रुद्राक्ष असतात जे कपल्समध्ये पटत नाही, नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, त्यांच्यासाठी वेगळे रुद्राक्ष. 14च्या 14 रुद्राक्ष आणि वरती अजून रुद्राक्ष, त्या प्रत्येकाची कामं वेगळी वेगळी असतात. प्रत्येक रुद्राक्ष मुलगी, मुलगा, स्त्री, पुरुष सगळेजण वापरू शकतात. रुद्राक्षाचा काय इतिहास आहे तर एकेकाळी शिवपुराणामधली गोष्ट आहे ही की एकेकाळी सॉरी गोष्ट नाही, हे महादेवांचंच आहे. तर शिवपुराणामध्ये हे स्पष्टपणे आहे की एकदा महादेव ध्यानाला बसले होते, तपश्चर्याला बसले होते. जे ते ध्यानी आहेत माहिती आहे तुम्हाला की कुठेही ते ध्यान लावून बसू शकायचे आणि किती काही युग बसू शकायचे, किती काही वर्ष बसू शकायचे ते. तर असेच बराच काळ ते ध्यानाला बसले होते. जेव्हा सतीचं हे झालं की सतीनं अग्निकुंडामध्ये झेप घेतली, त्याच्यानंतर त्यांनी तांडव केलं आणि त्याच्यानंतर शांत होण्यासाठी जे त्यांनी तप केलं ते अनेक वर्ष तप केलं. त्या वर्षाची गणती नाही सांगता येत, इतके वर्ष त्यांनी तप केलं आणि शेवटी सगळे माता गौरी आणि त्यांचे अजून जे सगळे भक्तगण, त्यांच्या पुढचे सगळे गण किंवा सारे देव, या सगळ्यांना हा प्रश्न पडला की इतके वर्ष गेले तरी सुद्धा महादेव ध्यानातनं का बाहेर येत नाहीयेत, का हलत नाहीयेत, का बोलत नाहीयेत महादेव. सगळ्यांनी सगळे प्रयत्न केले, त्यांच्या रागाला सामोरे जायला सुद्धा सगळे तयार होते, पण त्यांना हाका मारत होते, त्यांना विनवत होते, बोलवत होते, तरी सुद्धा महादेव हलत नव्हते. त्यावेळी माता गौरीनं म्हणजे त्यांच्या पत्नीनं त्यांना आवाज दिला की हे पतिदेव तुम्ही काय आहात, तुम्ही हालचाल करून सांगा की तुम्ही आम्हाला ऐकत आहात, म्हणून तुम्ही ध्यानातनं बाहेर या. आता समाजाचं जगाचं कल्याण कोण करणार तुम्ही जर असं ध्यानात जाऊन इतके वर्ष बसलात तर. असा हांबरडा जेव्हा तिनं फोडला त्यावेळी महादेवांच्या डोळ्यातनं एकच अश्रू खाली टपकला, तो होता रुद्राक्ष, त्याचा तयार झाला रुद्राक्ष. म्हणून मग आता या महादेवांच्या डोळ्यातल्या रुद्राक्षाचं झाड तयार झालं, त्याला रुद्राक्ष यायला लागले. पुढं ते एकमुखी दोनमुखी चाम, त्याचा इतिहास फार वेगळा आहे सगळा. तर तो रुद्राक्षावर स्त्री आणि पुरुष ह्याचा अधिकार आला कुठं
आपले पिता आहेत ते, आपले वडील आहेत ते, आपले इष्ट आहेत ते. तर महादेवांच्या अश्रूवर सगळ्यांचा अधिकार आहे. महादेवांच्या ऊर्जा आपण सोसू शकत नाही. महादेवांच्या देवळात जाताना टोपी घालावी, महादेवांच्या देवळात जाताना पदर घ्यावा, कारण इतक्या पॉवरफुल ऊर्जा असतात त्या की त्या आपल्याला सहन होत नाही. महादेवांच्या पिंडीला स्त्रियांनी चोळू नये हे योग्य आहे का, तर ते लिंगरूपामध्ये आहे. पार्वती मातेचं आणि शिवलिंग या लिंग रूपामध्ये आहे, म्हणून जास्त स्पर्श त्याला आपण करू नाही हे शिवपुराणात सांगितलं जातं. पण रुद्राक्ष धारण करू नये स्त्रियांनी कुठंही सांगितलं जात नाही. गरोदर बायकांनी 8व्या महिन्यानंतर ह्याच्या शंकराच्या देवळात जाऊ नये, महादेवांच्या देवळात जाऊ नये हे सुद्धा कुठं लिखित नाहीये. पण काय केलेलं आहे की आपल्या वैदिक धर्मानुसार 7व्या महिन्यानंतर स्त्रीला विटाळशी धरलं जातं. गर्भ पूर्ण झालेला असतो, 7व्या महिन्यानंतर विटाळशी धरलेलं जातं, म्हणून महादेवाच्या देवळात एखाद्या वेळेस जाऊ देत नसतील. हे शास्त्र लिखित कुठेही नाहीये. पण जो वर अभ्यास असतो किंवा जे आमच्या गुरूंनी आम्हाला शिकवलं त्याप्रमाणे हे आहे की महादेवाची मंदिरं ही शांत ठिकाणी असतात, नदीच्या ठिकाणी असतात, स्मशानाच्या ठिकाणी असतात की तिथं जास्त लोकांची रेलचेल नसती. आता आपण अतिक्रमणामुळे सगळीकडे घरं बांधून ठेवलेत ती गोष्ट वेगळी, पण पूर्वीच्या काळी शांत आणि महादेवांच्या ह्याच्यावर सतत पाण्याचा अभिषेक चालू असतो, त्यामुळे तिथं गारवा असतो त्यामुळं नागोबा तिथं येऊन बसू शकतात किंवा त्यांचंच दैवत आहे सगळ्यांना, ते तिथं येऊन बसू शकतात. आणि जर एखादी गरोदर माता तिथं गेली, त्या खूप देवळांमध्ये अंधार असतो, महादेवाची देवळं पायऱ्या उतरून कधी कधी खोल असतात, तर तिथे एखादी गरोदर माता गेली आणि जर तिथं काही असेल, जर तिचा चुकून पाय पडला तर तिला आणि बाळाला दोघांनाही त्रास होतो. यासाठी गरोदर स्त्रियांनी ह्याच्यामध्ये जाऊ नये, महादेवाच्या देवळामध्ये जाऊ नये हे आहे. पण रुद्राक्ष धारण करू नाही हे माझ्या अभ्यासानुसार आणि अख्ख्या शिवपुराणामध्ये कुठंही लिखित नाही की स्त्रियांनी रुद्राक्ष धारण करू नाही म्हणून. स्त्रियांनी आपापल्या गरजेनुसार कितीही जे काही तुम्हाला आता अडचणी असतील, आता मी तुम्हाला परत परत एक एक सांगेल वाटल्यास, एकमुखीचं काय काम, दोनमुखीचं काय काम, हे तर रुद्राक्ष धारण करायला काहीही हरकत नाही. जे मी फ्री गिफ्ट तुम्हाला दिलं आहे, त्या अडचणी तुमच्या आहेत तर त्याला तुम्ही ते रुद्राक्ष वापरू शकता. आता दुसरी गोष्ट, स्त्रियांनी धारण केल्यावर किंवा आपल्याला विटाळ आल्यावर किंवा सुतक आल्यावर किंवा सोयर आल्यावर रुद्राक्षाचं काय करायचं, मटण खाताना रुद्राक्षाचं काय करायचं, दारू पिताना रुद्राक्षाचं काय करायचं, हे तुमचे सगळ्यांचे प्रश्न आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट, स्त्रियांना जेव्हा पिरियड येतो, आपल्याला आला आहे हे कळल्या आपला रुद्राक्ष काढून गंगाजलामध्ये ठेवावा. रुद्राक्ष काढावा आणि आईच्या ताब्यात द्यावा, मुलीच्या ताब्यात द्यावा, नवऱ्याच्या ताब्यात द्यावा आणि लगेच सांगावं ह्याला गंगाजलमध्ये ठेवा. गंगाजलासारखं दुसरं तिसरं काही पवित्र नाही, कारण अनेको वर्ष जरी गंगाजल आपण घरात ठेवलं तर त्याला कधी वास येत नाही, त्याला कधी शेवाळं येत नाही, त्याला काहीही होत नाही. कधीही त्या पाण्यात आज ताग्यात किडा पडला नाही किंवा काही नाही. म्हणजे गंगाजला इतकंच, गंगा कुठं आहे, महादेवांच्या डोक्यावर आहे, म्हणजे ते आपण तिथं त्यांच्या स्वाधीन केलेलं आहे. आपली आंघोळ झाली, 5-6 दिवस झाले, आपण परत धारण करू शकतो. तुम्ही प्रेग्नंट आहात, धारण करू शकता, काही हरकत नाहीये. त्याच्यानंतरचे जे 1.25 महिना असतो, जो विटाळाचा आपला धरला जातो, 1.25 महिना म्हणजे 41 दिवस स्त्री कोणतंही देवाचं कार्य करायला सक्षम नसते किंवा धरलं जात नाही धर्मशास्त्राप्रमाणे त्याच्यामध्ये. तर त्यावेळी ते वापरू नये, म्हणजे 41 दिवस पुढच्या रुद्राक्ष स्त्रियांनी वापरू नाही त्या काळामध्ये. आता आलं घरामध्ये सुतक आलंय तर काय करावं, तर घरामध्ये सुतक आलं त्यावेळी पुरुष असो स्त्री असो कुणी असो, आपल्या घरामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये आपण जो 4 परिवार राहतो तो सोडून, भले ते सासू सासरे असू दे अगर कुणी असू दे, पण आपल्याला दुसरीकडे जायचंय तर तुम्ही घरात आधी रुद्राक्ष आठवणीनं काढून ठेवू शकता. तसं पाहायला गेलं तर काहीही त्याला नडत नाही, पण एक आपला भ्रम असतो, कारण स्मशानभूमीमध्ये स्वतः महादेव राहतात, त्यामुळे तिथं रुद्राक्ष घालून गेलं तर काहीही होणार नाहीये. पण आपल्या मनात शंका नको म्हणून आपण त्यावेळी रुद्राक्ष काढून जावा, आल्यावर जाताना गंगाजलमध्ये टाकावा. आपलं जेव्हा सगळं सुतक संपेल, जेव्हा आपण पूजा अर्चना परत करायला लागतो 14व्या दिवशी, कुणात कशी प्रथा असेल तशी, त्यावेळी पुन्हा धारण करावा.
जसा क्रिस्टल असो, ब्रेसलेट असो हे आपण टाकावं लागतं आपल्याला, तसा रुद्राक्ष टाकावा लागत नाही, कारण ती त्यांचीच भूमी आहे, महादेवांचं वास्तव्यच तिथं आहे. त्यामुळं रुद्राक्ष हा जरी आपण कुणाच्या मैतीला गेलो, कशाला गेलो, तरी अगदी डिलेव्हरीच्या तिथं गेलो तरीही टाकावा लागत नाही, कारण तेच जगताचे पिता आहेत, पालनकर्ता आहेत, देवांचे देव महादेव आहेत. त्यामुळं तिथं काही नाही, ते स्वतः अर्धनारी नरेश्वर आहेत. त्यामुळं हा सगळ्यामध्ये चालतो. पण कुणीतरी त्याच्यावर एक उगाच आक्षेप घेणार की पिरियड आहे मग घातला कसा, किंवा तुमच्या शंका असणार. म्हणून तुम्हाला एक फक्त सोल्युशन सांगते मी, काढायची तसं पाहायला गेलं तर गरज नाही, पण आपण एक धर्मामध्ये असं मानतो की या गोष्टी नसाव्यात. तर हे क्लिअर झालं. आता राहिलं काय, तर नॉनव्हेज खाणाऱ्यांनी रुद्राक्ष घालावा का, तर हेही कुठं लिखित नाहीये, शिवपुराणात हेही कुठं लिखित नाहीये की घालावा किंवा नाही घालावा, दोन्ही लिखित नाहीये. कारण पहिली गोष्ट, शिवपुराणात हेच लिखित नाहीये किंवा कोणत्याही पुराणात हे लिखित नाहीये की कुणी नॉनव्हेज खावं आणि कुणी खाऊ नये. मानवानं नॉनव्हेजच खाऊ नये हेच धर्मशास्त्र सांगतं की कुणी नॉनव्हेज खाऊ नये. पण आपल्या जिभेचे चोचले आहेत, हे कलियुग आहे, तुम्हाला आवडणार ज्याला आवडणार सगळ्याला. उद्या जर माझ्यासारखीला जर म्हटलं की तू साखरच सोड किंवा बुंदीचा लाडू सोडून दे, गुलाबजाम सोडून दे, मला जमणार आहे का, नाही जमणार, कारण मला त्याच्यातच आनंद मिळतो. तसा तुमचा आनंद, मानव जन्माला आलेला आहात ना, तुमच्या जिभेचे चोचले पुरवणं हे फक्त तुमच्या असो माझ्या असो मानव जन्मातच मिळतं आपल्याला. उद्या प्राणी मात्राला, उद्या माहीला जरी गुलाबजाम खाऊ वाटला तरी माही सांगणार नाही आपल्याला मला गुलाबजाम खायचंय किंवा ह्याला गुलाबजाम म्हणतात ते. मग पुढच्या 84 लाख योनी आपल्याला अशाच जनावरांच्या जगायच्या आहेत. त्याच्यानंतर मानवाचा जन्म मिळाला तर खाऊन पिऊन घ्या. मी स्पष्ट मताची आहे की रुद्राक्ष हातात आहे म्हणून प्यायचं नाही किंवा खायचं नाही ह्याला कुठलाही प्रकारचा आधार नाही. कारण तुमचं रक्त बाटलेलं असतं, ते तुम्ही बदलू शकत नाही की रुद्राक्ष घातलाय म्हणून यापुढं खायचं नाही, माळ घातलीये म्हणून खायचं नाही, परत डॉक्टरांकडे काही झालं की माळ काढायची आणि परत खायचं. ह्याला कुठं कशाचा आधार आहे? हे सगळं आपल्या मनातनं आपण ठरवलेलं आहे. अनेक वेळा अशा घटना घडत आहेत की एक रीत मानतायत लोक, कुठं लिखित नाही पण तरी सुद्धा एक लोक रीत मानतात की वास्तू शांत झाल्यावर 1.25 महिना घरात नॉनव्हेज खायचं नाही. त्यावेळी या जगातली मुलं काय म्हणतात, आत्ता कलियुगामध्ये काय म्हणतात, आईला आणि बापाला नको खायला, नाहीतर एकट्या बापानं पाळू दे, एकट्या आईनं पाळू दे, आम्ही सगळेजण खाल्लं तर चालेल का, बाहेर जाऊन खाल्लं तर चालेल का. अरे बाहेर जाऊन खाल्लं तर त्याचं रक्त घेऊन तुम्ही घरातच येणार आहे ना. मग काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टीला, नॉनव्हेज खावं किंवा खाऊ नये ह्याला माझ्यापाशी कोणत्याही गोष्टीचा शास्त्रीय आधार नाहीये. या शिवपुराणामध्ये कुठेही लिहिलेलं नाहीये रुद्राक्ष धारण करणाऱ्यांना दारू पिऊ नये, कारण स्वतः महादेव भांग पित असतात. त्यामुळं महादेवांचं दुसरं रूप काय आहे, भैरोबा. अनेक ठिकाणी त्यांना दारूचाच नैवेद्य लागतो. आजही हिंदुस्थानामध्ये तशी देवळं आहेत की तिथं भैरोबाला ते नेऊन द्यावंच लागतं, कालभैरवाला द्यावंच लागतं. त्यामुळं रुद्राक्ष, शिवपुराण एवढ्या विषयावर मी तुम्हाला परफेक्ट सांगू शकते. हे कुठंही लिखित नाहीये स्त्रियांनी रुद्राक्ष घालावा का नाही घालावा, नॉनव्हेज खाल्ल्यावर घालावा का नाही घालावा, दारू पिल्यावर घालावा का नाही घालावा, हे स्मशानात जाताना घालावा का नाही घालावा, हे कुठंही शिवपुराणामध्ये लिखित नाही. त्यामुळं रुद्राक्ष घालण्याचा अधिकार जेवढा पुरुषांना आहे त्यापेक्षाही जास्त अधिकार मी म्हणते स्त्रियांना आहे. कारण स्त्रिया सगळं व्यवस्थित पाळत असतात, व्रत वैकल्य असो काही असो. त्यामुळं रुद्राक्ष हा आशीर्वाद आहे महादेवांचा. एक प्रकृतीची लीला आहे ती की एक गुलाबाचं फूल येतं, त्याला किती पाकळ्या असतात आपण मोजत नाही. कुठल्याही फुलं, एक 5 पाकळ्याचं फुल असतं त्याचं आपल्याला माहित असतं याला एवढं फुल आहे. पण जे गुलाबाचं फुल आहे त्याच्या प्रत्येक ह्याच्या पाकळ्या आपण आजपर्यंत कधी मोजल्यात, त्याच्यातले परागकण आपण कधी मोजलेत नाही मोजलेले. मग तसाच रुद्राक्ष युनिव्हर्सनं दिलेला, निसर्गानं दिलेली एक देणगी आहे. महादेवांच्या अश्रूचा एक 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष होऊ शकतो. त्याच्यामध्ये गणेश, बिझनेस रुद्राक्षामध्ये बघा 5 मुखी रुद्राक्षांमध्ये गणेश रुद्राक्ष येतो. म्हणजे रुद्राक्षच कमाल आहे, चमत्कार येतो. एक रुद्राक्ष हाच एक चमत्कार आहे आणि देवाच्या चमत्कारापुढे कोण आपण जाणार, आपण पण एक चमत्कारच आहे म्हणायचं देवाचा.
देवानं आपल्याला मानव जन्मात घातले तर सगळं करून देव करायचा. घरात जेवायला नाही घालायचं आणि पोथी पारायण करायचं, माळ करायची असं कुठंही लिहिलेलं नाही. हे आपण आपल्याला घालून घेतलेले नियम असतात किंवा मानवांना घालून दिलेले नियम असतात. पण जी जुनी पुस्तक आहेत, जे धर्मशास्त्र आहे, जी हिंदू संस्कृती आहे, त्यामध्ये आता बाकीच्या गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्ही कुणी हा उल्लेख करू नका की मग ते खाल्लं तर चालतं का हे खाल्लं तर चालतं का. नाही, त्यामध्ये तसं काही नाहीये. मी फक्त रुद्राक्ष आणि नॉनव्हेज इथपर्यंतच बोलते, जे हिंदू संस्कृतीला मान्य आहे. तुम्ही लोक, मराठा लोक असो, अजून कोण लोक असो, कुणीही खात असतात तिथपर्यंत. धर्मभेद, जातीभेद किंवा प्राणी कोणते याच्या बाबतीत मी काहीच बोलत नाहीये. मी फक्त हेच सांगते, तुमची 4 प्रश्न होते. स्त्रियांनी घालावा का घालावा, नॉनव्हेज खात असेल तरी घालावा का तर घालावा, स्मशानभूमीमध्ये जाताना घातला तर चालतो का तर चालतो, कारण तिथंच महादेव राहतात, आणि 4थी गोष्ट विटाळ असल्यावर घालावा का नाही घालावा. तर या बाबतीत आपलं मन स्त्रियांचं आपल्याला खातं की बाबा हे देवाचं आहे आणि हे आपण घालावं का. मग आपल्या बुद्धीत परिणाम होतो, आपण सारखा त्याचाच विचार करतो. एकतर आपलं आपल्याला दुखत असतं आणि अजून आपण त्याचा विचार करतो, बापरे हे माझ्या हातात आहे ना, आता काय होणार. म्हणून आपल्या मनाला शांती, स्त्रियांचं मन कसं असतं, मनाला शांती मिळाली बास असतं. म्हणून आपण 4 दिवस तो काढून गंगाजलमध्ये ठेवावा. हे रुद्राक्षाचा संपूर्ण इतिहास मी तुम्हाला सांगितला आहे. ज्यांना पटलं असेल त्यांनी भरभरून लाईक करा आणि बघा. लोकांना का एवढे कमी लोक तुम्ही बघत आहात, 2 लाखाची फॅमिली असून सुद्धा 3-4 हजार लोक बघत आहात, तर प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ बघा. खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या या छोटीशा अशा चॅनलवर आहे. तर जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जास्तीत जास्त जणांनी लाईक करा आणि नेहमीसारख्या छान कमेंट करा. तर कसा वाटला व्हिडिओ हेही मला सांगा. ताई तू चुकीची आहेस का बरोबर आहे, तुम्हाला माहिती मिळाली काही माझ्याकडनं का नाही मिळाली. कुणाला अजून काय म्हणायचं असेल तरी म्हणू शकता. पहिल्यांदा कामाची सांगितलेली सूचना सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.